वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मेंढरे अजूनही कळपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. निर्जन दुर्गम क्षेत्रांमध्ये भटकत फिरती माझी मेंढरे. त्यांच्यासाठी मी दुःख सोसले, कोण सुनेल आता माझी मेंढरे. मेंढरे अभी झुडपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक ओझाने जागे व्हा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कळपत नाही. येशू बोलावी, विश्वास येऊ, तो चालवी. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. सर्वांना नाव माझे सांगणे आहे, सांगण्या सेवक तयार आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. थेसलनिकांकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 16 पासून 18 पर्यंतची वचने. थेसलनिकांकरास पहिले पत्र 5:16 ते 18. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समय आपण देवाचं वचन बघत आहोत. पहिला थेसलनिकांस पत्र 5वा अध्याय 16 ते 18 वचन. आम्ही या ठिकाणी पाहतो 3 गोष्टी. एक आहे आनंद, सर्वदा आनंद करा, प्रभूचं वचन सांगते. दुसरी गोष्ट प्रभूचं वचन म्हणते की सदैव प्रार्थनेत असा, निरंतर प्रार्थना करा. तिसरी गोष्ट प्रभूचं वचन म्हणते की उपकार स्तुती करा. होय प्रियानो, प्रभू आमच्या जीवनामध्ये दिलेले सर्व कार्य आणि सर्व गोष्टीमध्ये 3 गोष्टीची अपेक्षा करतो. आणि ती 3 गोष्ट म्हणजे जे दिलेलं कार्य ते आनंदाने आम्ही स्वीकारावं, आम्ही आमच्या कुटुंबासाठी आनंदित राहावं, आमच्या कुटुंबासाठी परमेश्वराचा धन्यवाद करावा, कारण का प्रभूने ते दिलेला आशीर्वाद आहे. अनेक लोक आहेत ज्यांना आपलं कुटुंब मिळत नाही. अनेक लोक आहेत जे आपल्या कुटुंबासोबत राहू शकत नाही, परंतु देवाने आपल्याला कुटुंब दिलं आणि त्या कुटुंबामधले सदस्य आपले होय धन आहे. आपल्याला दिलेलं परमेश्वराने केलेलं आमच्या जीवनावर उपकार आहे आणि म्हणून आपण त्या गोष्टीसाठी आनंदित असावं, आपल्या कुटुंबासोबत मिळून राहावं, आपल्या पत्नी आणि आपल्या लेकरांसोबत, आपल्या आईवडिलांसोबत आपण आनंदित असावं. आमच्या जीवनामध्ये आम्ही काय घेऊन जाऊ शकतो, आम्ही काय आपल्या जीवनामधले क्षण किती वेळ आम्ही दुःखामध्ये घालवू शकतो आहे ना, परंतु यामध्ये
प्रभू म्हणतो की त्या दुःखाचे क्षण सोडून आम्ही आनंदित राहावं. परमेश्वर आमचे आईवडील आम्हाला दिलेले आहे, त्यांच्यासोबत आम्ही जर बोलत नसेल, आमचा मनमुटाव असेल, तर त्यांनी ते गोष्ट आम्ही सोडून द्यावी. किती दिवस आमच्यासोबत आमचे आईवडील राहतील, है ना, क्षण ना, है ना. परंतु प्रभू तुझं त्याचं वचन म्हणतंय की आम्ही आनंदित असावं, तर हे तेव्हाच होईल जेव्हा आमचे आईवडील आमच्यासोबत आनंदित असेल, है ना. आमची पत्नी आमच्यासोबत आनंदित असेल, आमचे लेकरं आमच्यासोबत आनंदित असेल, आणि त्यासाठी गरजेचं आहे की त्यांच्यासोबत आम्ही आनंदित राहूया आणि आनंद करूया, तर आमच्या जीवनामध्ये तो आनंद राहील, है ना. परमेश्वराचं वचन असं म्हणतंय की आम्ही ह्या सर्व गोष्टीसाठी सदैव प्रार्थना करावी. आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने प्रभूसोबत बोलण्यासाठी एक माध्यम दिलेलं आहे, आणि ते म्हणजे प्रार्थना. आम्ही प्रार्थना करत असेल, परंतु आम्ही आज काय आमच्या इतर लोकांसाठी प्रार्थना करतो, आमच्या नातेवाईकांसाठी प्रार्थना करतो काय, आम्ही आमच्या शेजार आणि पाजाऱ्यांसाठी प्रार्थना करतो का, की त्यांचं तारण व्हावं, त्यांना पण परमेश्वराकडून पापेची क्षमा मिळावी, त्यांचं पण तारण व्हावं. आणि हे तारण कोण देऊ शकतं, तर प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. त्यांच्यासाठी आम्हाला प्रार्थना नित्य करण्याची गरज आहे. त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या जीवनासाठी जर आम्ही प्रार्थना करू, निश्चित त्यांना पण परमेश्वर आशीर्वादित करेलच करेल, परंतु आपल्याला पण आशीर्वादित करेल. आणि प्रभूचं वचन असं म्हणतंय की आम्ही सर्वदा या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वराचे उपकार स्मरण करायला पाहिजे. आज आम्ही वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये आहोत. आज आपल्याला परमेश्वराने 11 महिने सांभाळून 12व्या महिन्यामध्ये ठेवलेलं आहे, आणि या 12व्या महिन्यामध्ये असताना आपण त्याचे उपकार स्मरण करणं फार गरजेचं आहे. आम्ही उपकार स्मरण करतो तर परमेश्वर निश्चितच आमच्या जीवनामध्ये तो प्रसन्न होतो, कारण का त्याची हीच इच्छा आहे. काय आपण तसं करतो का? जर करत असाल, निश्चित परमेश्वर येणारे दिवस आपल्यासाठी आशीर्वादाचे करेल. प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू, तू पौलाच्या द्वारे म्हणतोस की आम्ही 3 गोष्टी आमच्या जीवनामध्ये आखाव्या आणि कराव्या. प्रभू, होय परमेश्वर बाप्पा, आनंदित राहण्यासाठी प्रत्येक भावाला, बहिणीला, कुटुंबाला तू आशीर्वादित कर. प्रभूजी, त्यांच्या लेकरांना आशीर्वादित कर. आज मी प्रार्थना करतो प्रभू, त्या प्रत्येक व्यक्तींना प्रभूजी जे तुझ्याकडे येतात आणि प्रभूजी विनंती करतात, प्रार्थना करतात, त्यांची प्रार्थना ऐक आणि त्यांना उत्तर दे. प्रभू, होय बाप्पा, आम्ही धन्यवाद करतो, तुझे उपकार स्मरण करतो की तू आमची प्रार्थना ऐकली, आणि हा प्रभूची वर्ष आणि आजचा दिवस तुम्ही आमच्या जीवनामध्ये दिलास. आणि प्रभू परमेश्वर, आजचे सर्व कार्य पण तू निश्चित आम्हाला सहाय्य करणार, मार्गदर्शन करणार. सर्व गौरव तुला देऊन प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझ्याकरिता बोलण्यात ओठ हवे, माझ्यासारखे चालण्यात पाय हवे. माझे प्रेम दाखविणारे हृदय हवे, मी मागतो तुम्हाला मला द्याचे. मेंढरे अजूनही कडेपत नाही, करोडो करोडो भटकत राही. आत्मिक जाणे जागेवा, प्रभूच्या मंडळीनो शोधूया. मेंढरे अजूनही कडेपत नाही. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.